दैवी ताकदीचा दावा करणाऱ्या भोंदूखराचा जादूटोणा नाशिक पोलिसांनी उतरवला। आता ताकद उरली नाही, पोलिसी खाक्यानंतर चौकीतून बाहेर पडताना खरातच्या गयावया। स्वतःला देव सांगणारा खरात पोलिसांच्या गाडीतून तोंड लपवत गेला। शक्तीच्या गोळ्या देणाऱ्या ढोंगीचं पोलिसांच्या प्रसादानंतर शक्तिहीन। भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा खरातवर आरोप, तर गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता, जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, अधिकचा तपास सुरू। भोंदू खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री, एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। खरातसोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेड, विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून राजकीय कनेक्शनपर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांसह 6 आरोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघडा घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही 6 आरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। खरात प्रकरणावरून विकास लवांडेंचा सुनील तटकरेंवर निशाणा, तटकरेंच्या फोटोमधील बोटाच्या जखमेचं रहस्य काय, लवांडेंचा सवाल। तर गाडीचा दरवाजा लावताना अंगठ्याला दुखापत, आनंद परांजपे यांचं उत्तर। रुपाली चाकणकर आणि तटकरेंच्या हातात एकसारखी रुद्राक्ष माळ, सुषमा अंधारेंकडून फेसबुकवर फोटो पोस्ट, हा निव्वळ योगायोग आहे, अंधारेंचा टोला। नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता। अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा 4-3 पराभव। सदगीरला मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी आणि 5 लाखांचं रोख पारितोषिक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर 2 तास बैठक, उद्धव ठाकरेंकडून खासदारांना मार्गदर्शन। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या सेनेत जाणार असताना अशी चर्चा असताना बैठकीला महत्त्व। उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांचा आज निरोप समारंभ। मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या आमदारांचा आज निरोप समारंभ। विधान परिषदेत आज आठवणींचा सोहळा रंगणार, कोण काय बोलणार याकडे लक्ष। वंचित आणि काँग्रेसच्या आजच्या मोर्चाला अटी शर्तींसह परवानगी, मात्र संघ मुख्यालयावर मोर्चा नेण्यास पोलिसांचा नकार। फक्त संविधान चौकापर्यंतच मोर्चाला परवानगी। भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वृद्धापकाळानं दत्ता मेघे यांचं निधन। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि इतर काही मंत्र्यांची उपस्थिती। एलपीजी वितरण आणि खतांच्या उपलब्धतेवर चर्चा।